मटर पनीर म्हटलं की सर्वांचीच आवडती भाजी. तर चला आज बघूया मटर पनीर सर्वात सोप्या आणि झटपट पद्धतीने कसं बनवायचं. तर यासाठी सर्वात आधी एका कढईत थोडंसं तेल घेऊन त्यात डाईस केलेला कांदा घालून तो छान परतून घ्यायचा. कांदा थोडा लालसर झाला की यात लसणाच्या 4-5 पाकळ्या, थोडंसं आलं आणि 2 लाल मिरच्या घालून त्यासुद्धा छान परतून घ्यायच्या. आता यात 2 डाईस केलेले टोमॅटो घालून हे सर्व मिश्रण छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. हे सर्व आपण मिक्सरमधून बारीक करणार आहोत, म्हणून टोमॅटो, कांदा हे तुम्ही जाड, बारीक कसेही चिरले तरी चालतील. आता यामध्ये हवं असेल तर तुम्ही ग्रेव्ही थिक करण्यासाठी यात काजू किंवा काजूची पेस्टसुद्धा घालू शकता. ही पेस्ट तयार आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊया. तर त्यासाठी मी इथे घेत आहे घरचं फ्रेश लोणी. घरच्या घरी लोणी कसं काढायचं याचा व्हिडिओ मी आधीच अपलोड केलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. लोणी मेल्ट झालं की मी यात घालत आहे शहाजिरं. तुमच्याकडे शहाजिरं नसेल तर साधं जिरं घातलं तरीही चालेल. याचबरोबर एक मोठी वेलची, 3 ते 4 लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घालायचा. लोण्याऐवजी तुम्ही ही भाजी तेलात किंवा तुपात सुद्धा करू शकता. सर्व मसाल्यांचा अरोमा लोण्यात सुटला की यात आपण घालूया आधी केलेली पेस्ट आणि ती सुद्धा छान परतून घेऊया. ही पेस्ट थोडी लालसर होईपर्यंत आणि लोणी सुटेपर्यंत परतून घेतली की यात मी घालत आहे चवीप्रमाणे लाल तिखट. लक्षात घ्या, पेस्ट करताना आपण यात 2 लाल मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळे आता लाल तिखट कमीच घालायचं. लाल तिखट परतून झालं की यात घालायची थोडीशी हळद आणि थोडंसं धनेपूड. हे सुद्धा आपण छान परतून घेऊया. आता मी यात घालत आहे विदर्भाचा स्पेशल काळा मसाला. तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही आपला रेग्युलर गरम मसाला घातला तरीही चालेल. आता हे सर्व मसाले छान शिजावेत म्हणून मी यात थोडंसं पाणी घालत आहे. तुम्ही माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतर तुम्हाला ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल त्यानुसार पाणी घालून घ्यायचं. ग्रेव्हीला एक छान उकळी आलेली आहे, तर चला आता यात पनीरचे क्यूब्स घालून घेऊया. इथे मी पनीर असंच घातलेलं आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे हलकंसं फ्राय करून सुद्धा घालू शकता. आता यात वाटीभर फ्रेश मटर घालायचे आणि पुन्हा एकदा एक छान उकळी काढून घ्यायची. आता यात घालूया चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कसुरी मेथी. कसुरी मेथीमुळे भाजीची चव आणखीनच छान होते. तुम्हाला सुद्धा भाजी बघूनच भूक लागली ना? तर चला आता शेवटी थोडीशी बारीक चिरलेली फ्रेश कोथिंबीर घालूया आणि तयार आहे आपली खमंग, टेस्टी आणि रेस्टॉरंट स्टाईल मटर पनीर. आता ही रेसिपी तुम्ही घरी नक्की करून बघा आणि कशी झाली ती मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.